तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आज आपण बोलणार आहोत ड्रीम11, MPL, BGMI आणि फ्री फायर्स या गेम्सवर आलेल्या बॅनबद्दल. तर गाईज, भारत सरकारकडून ऑनलाईन गेमिंग्स प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई सुरू आहे. काही गेम्सवर पूर्ण बंदी घातली गेली, तर काहीवर अजून चौकशी सुरू आहे. सर्वात आधी ड्रीम11 आणि MPL हे दोन्ही फॅन्टसी गेमिंग ॲप आहेत. इथे लोक टीम बनवून पैसे लावतात आणि जिंकतात. पण सरकारचं म्हणणं असं आहे की हे ऑनलाईन सट्टेबाजीसारखं आहे आणि लोकांचं आर्थिक नुकसान होते. आता गेमिंगच्या चाहत्यांचा फेवरेट BGMI आणि फ्री फायर हे दोन्ही बॅटल रॉयल्स गेम्स आधीच एकदा बॅन झाले होते. पण नंतर BGMI परत आला. आता पुन्हा सरकारला सिक्युरिटी आणि यंगस्टरच्या मेंटल हेल्थवर प्रश्न उपस्थित होतोय. तर गाईज, या बॅनमुळे तुम्ही, मी, आपण काहीच नाहीत, लाखो मोठाले गेमर्स निराश झालेत. पण सरकारचं म्हणणं असं आहे की देशाचं नुकसान होत असेल तर BGMI सुद्धा बंद होणार आणि फ्री फायर पण. तर गाईज, तुम्हाला काय वाटतंय, हे गेम्स खरंच बंद व्हायला हवेत का, की गेमिंग इंडस्ट्रीला अजून चान्स द्यायला हवा? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय गेमिंग.